नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी या वर्गातील मराठी पाठ्यपुस्तकातील मराठी व्याकरणाचा सर्वनाम हा घटक अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हा घटक आपला शब्दांच्या जातीतला दुसरा प्रकार आहे. पहिला प्रकार नाम आहे आणि दुसरा आहे सर्वनाम, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोनाउन असं म्हणतो. आणि या नामाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तो देखील तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा सर्वनाम हा घटक पूर्ण समजेल. तर चला पाहूया सर्वनाम म्हणजे काय. त्याची व्याख्या: नामाबद्दल जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. बघा मित्रांनो, नाम वाक्यात जर आपण वारंवार वापरलं आणि तेच आपल्या कानावर पडलं तर ते आपल्याला ऐकायला बरं वाटत नाही. म्हणजेच नामाच्या ऐवजी इतर काही शब्दांच्या योजना त्यासाठी करावी लागते. ज्या नामाबद्दल तो प्रतिशब्द वापरला जातो, सतत आपण नाम उच्चारलं तर ते आपल्याला ऐकायला बरं वाटत नाही. म्हणून त्याऐवजी आपण सर्वनाम वापरत असतो, ज्याला प्रतिशब्द देखील असं म्हणतात. आणि त्या नामांचाच अर्थ त्या शब्दाला प्राप्त होतो. आणि आता कोणते सर्वनाम आहेत ते आता आपण पाहूया. बघा, मी, आम्ही, तू, तुम्ही, ते, त्या, ती, हा, कोण, आपण हे सगळे काय झाले? सर्वनाम झाले. म्हणजेच नावाचा किंवा नामांचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाऐवजी आपण ही सर्वनामं काय करत असतो? वापरत असतो. त्यांनाच सर्वनामे असे म्हणतात. आणि ह्या सर्वनाम हे नामाऐवजी येत असते. जर नामच नसेल वाक्यामध्ये तर सर्वनामांना स्वतःचा अर्थ राहत नाही. म्हणून नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो? सर्वनाम असं म्हणतो. आता या सर्वनामाची उदाहरणं पाहूया. बघा, शिवाजी महाराज शूर होते, ते दयाळू होते, त्यांनी किल्ले जिंकले. जर आपण हेच वाक्य असं म्हटलं, शिवाजी महाराज शूर होते, शिवाजी महाराज दयाळू होते, शिवाजी महाराज यांनी किल्ले जिंकले, म्हणजे आपण शिवाजी महाराज हे सतत नाम उच्चारलं तर कानाला ऐकायला बरं वाटत नाही. मग त्याऐवजी आपण म्हणजेच शिवाजी महाराज या शब्दाऐवजी आपल्याला ते, त्यांनी हे सर्वनाम इथे वापरलेले आहेत. तरच ते आपल्याला ऐकायला पण चांगलं वाटतं आणि इथे सर्वनामांचा देखील उल्लेख होतो. पुढचं उदाहरण पाहूया. बघा, श्रीमती माया डॉक्टर आहेत, त्या खूप चांगल्या आहेत, त्यांचा दवाखाना जवळ आहे. मग आता ह्या देखील वाक्यामध्ये श्रीमती माया डॉक्टरांबद्दल त्या, त्यांचा या शब्दांचा उल्लेख आलेला आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की सतत नाम न उच्चारता त्याऐवजी आपण सर्वनामांचा वापर केला पाहिजे, तरच त्या वाक्याला काय होतो? अर्थ प्राप्त होतो. आता आपण एक पॅरेग्राफ देखील पाहूया. आपण समजून घेऊया. बघा, मीना हुशार मुलगी आहे. मीनाच्या भावाचे नाव मिहीर आहे. मीना मिहीरला दादा म्हणते. मिहीर मीनाला ताई म्हणतो. मीना आणि मिहीर एकाच शाळेत शिकतात. मीना आणि मिहीर यांच्यात कधीच भांडण होत नाहीत. मीना मोठी असल्याने मीना मिहीरची काळजी घेते. आता ह्या पॅरेग्राफ मध्ये सतत कोणाचा उल्लेख आले आहे? मीना आणि मिहीर. म्हणजेच ह्या परिच्छेदामध्ये मीना आणि मिहीर ह्या भावंडांचं वर्णन आलेलं आहे. बघा, इथे मीना मिहीर, मीना मिहीर, मिहीर मीना, मीना मिहीर, मीना मिहीर, मीना मीना मिहीर. मग हे आपल्याला ऐकायला जरा रटाळ वाटतं कानांना. म्हणून त्याऐवजी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? सर्वनामांचा वापर करायचा आहे. म्हणजेच मीना आणि मिहीर या शब्दांऐवजी आपण दुसरे शब्द वापरून हा परिच्छेद पुन्हा तयार करूया. मग आता तो परिच्छेद पाहूया. बघा, मीना हुशार मुलगी आहे. तिच्या भावाचे नाव मिहीर आहे. ती त्याला दादा म्हणते, तो तिला ताई म्हणतो. ते एका शाळेत शिकतात. त्यांच्यामध्ये कधीच भांडण होत नाहीत. ती मोठी असल्याने त्याची काळजी घेते. म्हणजेच ती
ती, त्याला, तो, तिला, ते, त्यांच्यामध्ये, ती, त्यांची हे शब्द आपण सर्वनाम म्हणून या परिच्छेदामध्ये वापरलेले आहेत. मग यावरून आपल्याला असं म्हणता येईल की मीना आणि मिहीर या नामांऐवजी आपण येथे तिच्या, ती, त्याला, तो, तिला, ते, त्यांच्या, ती, त्यांची असे शब्द वापरलेले आहेत. ह्यावरून या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच त्याला प्रतिशब्द देखील म्हटलं जातं. मग त्यावरून आपण सर्वनामाची पुन्हा व्याख्या समजून घेऊ की नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्यास शब्दास सर्वनाम असे म्हणतात, म्हणजेच प्रोनाउन असं म्हणतात. आता ह्या प्रोनाउनची काही उदाहरणं पाहूया. खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, मी कुमारला हाक मारली. मग ह्या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे तर मी आहे, कारण इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन करायला लावलेलं आहे. मग ह्या पहिल्या वाक्यामध्ये मी हे काय झालं, सर्वनाम झालं. आता दुसरं वाक्य, तुला नवीन दप्तर आणले. मग ह्या वाक्यामध्ये तुला हे कुठल्या तरी नामाबद्दल आलेलं आहे, म्हणून तुला हे ना शब्द काय झालं तर सर्वनाम झालं. तिसरं, त्याचा फोटो छान येतो. मग त्याचा हे देखील काय झालं ह्या वाक्यामधलं सर्वनाम झालं. पुढे, मी त्यांना सुविचार सांगितला. मग ह्या वाक्यामध्ये देखील मी हे काय झालं सर्वनाम आहे, सर्वनाम झालं. पुढे, आपण पतंग उडवूया. मग ह्या वाक्यामध्ये देखील आपण हे कुठल्या तरी नामाबद्दल आलेलं आहे, म्हणजेच हे सर्वनाम आहे. आपण हे सर्वनाम आहे. तर मित्रांनो, आता आपण या सर्वनामांच्या उदाहरणं पाहिलेली आहेत आणि त्या उदाहरणामध्ये आपण सर्वनाम देखील शोधलेलं आहे. अजून एक परिच्छेद आपण ह्या शेवटी पाहणार आहोत. बघा, खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा. पॅरेग्राफ असा आहे, सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, तू जा, मी आज तिच्याबरोबर घरी येईन. मग ह्या वाक्यांमध्ये सलीम ह्या नामाबद्दल उल्लेख आलेला आहे. मग सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, तू जा, मी आज तिच्याबरोबर घरी येईन. म्हणजेच त्याला, तो, त्याच्या, त्याला, त्याची, त्यांच्या, तू, मी हे सगळे सर्वनाम या परिच्छेदामध्ये आलेली आहेत आणि ते आपण अधोरेखित देखील केलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की सर्वनाम म्हणजे काय आणि ते सर्वनाम वाक्यामध्ये कसे शोधायचे आहेत, त्याचबरोबर ते कसे ओळखायचे देखील आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. जर वाक्यामध्ये सर्वनाम नसेल तर त्याला स्वतःचा अर्थ प्राप्त होत नाही, म्हणून वाक्यामध्ये नाम असेल तर सर्वनाम त्याबरोबर येईल. जर वाक्यामध्ये नामच नसेल तर सर्वनामांना त्याचा अर्थ राहत नाही. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेलं आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण सर्वनामांचे प्रकार देखील अभ्यासणार आहोत. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर नाम आणि क्रियापद याचे मी व्हिडिओ देखील टाकलेले आहेत आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे आणि आपल्या चॅनलला थोडं सपोर्ट करायचा आहे. म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हे घंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.